गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात धान पीक घेतल्यावर मोठ्या प्रमाणात मकाची लागवड केली जाते। आपल्यासोबत या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी गुणनियंत्रक अधिकारी नारायण लोलमवाड सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मुलचेरा तालुक्यात किती हेक्टरमध्ये मका लागवड केली जाते आणि त्यातून किती मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो। सर, काय सांगाल? मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड केली जाते, दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मका लागवड केल्याचे दिसून येते, काय सांगाल? दरवर्षी शेतकरी जवळजवळ एक 1500 ते 1600 हेक्टर ह्या तालुक्यामध्ये मक्याची लागवड केली जाते। आणि मक्याची लागवड हे विशेषतः कावेरी, इंडम तसेच बायर कंपनीच्या व्हरायटीचे जे व्हरायटी आहेत मक्याच्या, त्या शेतकरी जास्तीत जास्त तो वापर करतात। आणि इथं मक्याचं बाकी तालुक्यापेक्षा जास्त उत्पादन येतं आहे। त्याचं कारण म्हणजे कसं की खताचं शेतकरी एक योग्य व्यवस्थापन करतात, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करतात, तसंच लावते वेळेस अर्ली सोईंग करतात। अर्ली सोईंग केल्यामुळे पण त्यांचा फायदा होतो त्यांना। आणि एकंदरीत की कृषी विभागामार्फतसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते। प्रत्येक पिकाच्या अवस्थेमध्ये त्यांना मार्गदर्शन केले जाते, जसं की खताची मात्रा किती टाकावी, त्याच्यानंतर एखादी कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्याला आपण म्हणजे काय फवारायला पाहिजे, ह्या गोष्टी तसेच सांगितल्या जातात। तसेच डेमॉन्स्ट्रेशन घेतल्या जाते वेळोवेळी। यामुळे एकंदरीत मका पीक हे रब्बी हंगामात मका पिकाचे उत्पादन जास्तीत जास्त येण्यामागचे हे एक मुख्य कारण आहे। तालुक्यात एकंदरीत किती हेक्टरमध्ये शेती केली जाते आणि कशा प्रकारे नफा मिळतो? याच्या तालुक्यामध्ये जवळजवळ 1500 ते 1600 हेक्टरवर मका पिकाची लागवड केल्या जाते। आणि त्यांना एकरी नाही म्हणलं तरी 50 क्विंटल तरी म्हणजे 45 ते 50 क्विंटल एकरी मक्याचं उत्पादन मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत असतो। धान पिकासोबत मका आणि त्या व्यतिरिक्त तालुक्यात आणखी कुठले पीक घेता येते, असं कुठल्या प्रकारे शेतकऱ्यांना आपलं मार्गदर्शन आहे? तसंच आम्ही धान पिकासोबत धाननंतर आम्ही मका याच्याबरोबरच आम्ही स्ट्रॉबेरी तसेच रताळे हे सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांना आम्ही त्या प्रकारे मार्गदर्शन करत आहोत। आणि त्याचा शेतकरी थोडा आता सुरुवात आहे, पण शेतकऱ्यांचाही चांगला रिस्पॉन्स आहे। एकूणच आपण बघू शकता, मुलचेरा हा एकमेव तालुका आहे ज्या ठिकाणी धान आणि मका लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। याच ठिकाणी स्ट्रॉबेरी आणि ॲपल बोर त्यासोबतच रताळे अशा विविध प्रकारचे प्रयोग तालुक्यात केले जात आहेत। त्यासोबतच आता मका देखील आपण बघू शकता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मका शेती केल्याचे दिसून येत आहे। महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, मुलचेरा, गडचिरोली।